भजनातील स्वर अजूनही सभागृहात घुमत आहेत. देह नश्वर आहे, पण कर्म अमर असतात. आज एका कर्मयोग्याच्या वैद्यकीय प्रवासाची ओळख करून देण्यासाठी मी आपणासमोर उभी आहे. आज मी इथे एका डॉक्टरच्या पदव्या वाचण्यासाठी उभी नाही. आज मी त्या प्रवासाची ओळख करून देण्यासाठी उभी आहे, ज्यामध्ये असामान्य शिक्षण, विलक्षण कौशल्य आणि त्याहूनही मोठा सेवाभाव एकत्र आला आहे. डॉक्टर मेहुल ईश्वर राठोड केवळ एक हृदयरोग तज्ज्ञ नव्हते. ते अशा पिढीचे प्रतिनिधी होते ज्यांनी मोठं शिक्षण घेतलं, मोठ्या संधी मिळवल्या, पण स्वतःसाठी नव्हे, आपल्या मातीसाठी, आपल्या लातूरसाठी त्यांनी जगण्याचा निर्णय घेतला. त्यांचा जन्म 9 ऑगस्ट 1983 रोजी झाला. वैद्यकीय शिक्षणाची सुरुवात त्यांनी MIT मेडिकल कॉलेज लातूर येथून MBBS करून केली. त्यानंतर त्यांनी MD मेडिसिन डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज पुणे येथून 2012 साली ही पदवी संपन्न केली. त्यानंतर देशातील अत्यंत प्रतिष्ठित संस्थांपैकी एक असलेल्या यशोदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हैदराबाद येथे DNB कार्डिओलॉजी 2018 मध्ये त्यांनी पूर्ण केलं. हृदयरोग उपचारातील अत्याधुनिक कौशल्य आत्मसात करण्यासाठी त्यांनी अपोलो हॉस्पिटल अहमदाबाद येथे फेलोशिप इन पेरिफेरल व्हॅस्क्युलर स्टेंटिंग पूर्ण केली आणि तेथे कन्सल्टंट म्हणूनही 2020 पर्यंत ते कार्यरत होते. अशा प्रकारचे शिक्षण, असा अनुभव, अशी गुणवत्ता असलेल्या डॉक्टरसाठी देशातील कोणत्याही महानगराचे दरवाजे कायम खुले असतात. त्यांच्या आईवडिलांनीही त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य दिले होते. तुला जिथे वाटेल तिथे प्रॅक्टिस कर, कुठल्याही शहरात स्थायिक हो. पण त्यांनी एक वेगळाच निर्णय घेतला. त्यांनी लातूर निवडलं, कारण त्यांच्या दृष्टीने करिअरपेक्षा कर्तव्य मोठं होतं आणि यशापेक्षा आपल्या माणसांची गरज मोठी होती. सन 2019 मध्ये स्वर्गीय डॉक्टर ईश्वर राठोड सरांच्या निधनानंतर, पहिल्या कोविड लाटेनंतर 2020 मध्ये डॉक्टर मेहुल आणि डॉक्टर प्रियांका कायमस्वरूपी लातूरला परतले. MJ हॉस्पिटल ही केवळ एक संस्था नव्हती, ती डॉक्टर ईश्वर राठोड यांनी आयुष्यभर जपलेल्या विश्वासाची परंपरा होती. या परंपरेची धुरा सांभाळणं हे एक मोठं आव्हान होतं, पण डॉक्टर मेहुल यांनी ते केवळ बोलतो पुढे निघाला, असं माझं मत नाही, बऱ्याचशा लोकांचं मत आहे. 1-2 गोष्टी सांगेन. माझ्याबरोबर गुजराती शिक्षण संस्थेत सुद्धा माझ्याबरोबर ते काम करत होते. आम्ही सहज संस्थेत गेलो आणि संस्थाची बिल्डिंग बघत होतो आणि म्हणले, कमलेशभाई ठक्कर आमचे अध्यक्ष होते, त्यांनी म्हणले पैसे संपलेत, पैसे कमी पडले. 1 मिनिटात लॅबोरेटरीला ईश्वरभाईचं नाव देऊन टाका, मी 15 लाख देऊन टाकतो. 1 नाही, 2 नाही, विचार नाही, मागं पुढं काही नाही, अशा स्वभावाचा तो माणूस. आपल्याला सर्वांना माहीत आहे, येळ अमावस्येच्या दिवशी लातूरात शहरात कुणीच अवेलेबल नसतं. डॉक्टर तर नसतात, पण साधा कुणी माणूस सुद्धा अवेलेबल नसतंय. येळ अमावस्येच्या दिवशी आमच्या मिसेसची तब्येत थोडी बिघडली. मी त्यांना फोन केला मेहुलनं, तर म्हणले, काका मी शेतात आहे, तुम्ही घरून माझ्या हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत मी शेतातून हॉस्पिटलला पोहोचतो. ही त्याची भाषा आहे. म्हणजे इतक्या आपलेपणानं. आता माझ्या अगोदर जी बोलल्यात, उत्तर नाही ह्या गोष्टीबद्दल. बऱ्याचशा गोष्टी मी मेहुलबद्दल सांगू शकतो, वेळेची मर्यादा आहे. पुनश्च मी एकदा मेहुलच्या आत्म्याला शांती मिळो, त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो,
हीच प्रभूचरणी प्रार्थना. माझे 2 शब्द संपवतो. एका अत्यंत दुःखद प्रसंगी इथे जमलो आहोत. एक अतिशय क्लेशदायक कर्तव्य पार पाडण्यासाठी मी इथे उभा आहे. डॉक्टर मेहुल राठोड याचा वैद्यकीय सामाजिक तसा मेहुल 5-6 वर्षाच, मी मेहुलच म्हणणार आहे, जन्मभर मी त्याला मेहुलच म्हटलंय. तसा मेहुल अगदी 5-6 वर्षाचा असल्यापासून मी त्याला ओळखतो. MBBS ला ऍडमिशन घेतल्यानंतर आमच्या दोघांचाही तो विद्यार्थी झाला. या त्याच्या विद्यार्थी दशेच्या पहिल्या टप्प्यातच त्याचं वेगळंपण आम्हाला लक्षात यायला लागलं. ज्ञानार्जनासाठी तर सगळेच विद्यार्थी येतात, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन काही गुण त्याच्यामध्ये होते हे तेव्हाच आम्हाला दिसायला लागलं. रुग्णांविषयी तीव्र सहानुभूतीची भावना उपजत ही त्याच्यामध्ये अगदी पुरेपूर भरून होती. काय विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही पेशंटच्या आजाराचं निदान करायची प्रक्रिया ही खूप जटिल असते आणि पहिले काही वर्षामध्ये निदान करणं ह्यानीच विद्यार्थी खुश होतात किंवा काही वेळेला त्यांना ते एक बौद्धिक समाधान. परंतु त्यावेळी सुद्धा मेहुलचं लक्ष नेहमीच रुग्णांकडेच असायचं. आपण रुग्णांसाठी काय करू शकतो, त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो, ह्याची तळमळ जी होती ती त्यांना दिसायची. क्षमा करा. त्याला शिक्षकाला त्याच्या आवडत्या विद्यार्थ्याच्या शोकसभेत बोलावं लागतंय. MBBS झाल्यानंतर जसं आता मी सांगितलं की पुणे, हैदराबाद, अहमदाबाद इथे सगळ्या वर्ष घातल्यानंतर तो एक निष्णात हृदयरोग तज्ञ बनला. राठोड सर नेहमी वेळच्या वेळेला आम्हाला त्याच्या प्रगतीविषयी सांगायचे. त्यांना खूप कौतुक होतं, अभिमान होता, आम्हालाही समाधान होतं की हा मुलगा इतका छान प्रोग्रेस करतोय. दुर्दैवाने DNBच्या हे पूर्ण व्हायच्याच आधी राठोड सरांनाच एक दुर्धर आजार झाला आणि त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांनी आणि प्रियंकाने मिळून ठरवलं की आपण आता लातूरला यायचं आणि या जीवनाच्या दुसऱ्या टप्प्यात आमचा पुन्हा संपर्क आला. त्यांनी आल्यानंतर कालावधीतच त्याच्या स्वतःच्या गुणांनी चांगला जम बसवला. मेहुल चांगला डॉक्टर होता, ह्यात काही वादच नाही. चांगल्या डॉक्टरांचे काही निकष असतात. पहिला निकष म्हणजे त्या विषयाचं सखोल ज्ञान, टेक्निकल प्रोफिशियन्सी. तो कार्डिओलॉजिस्ट होता, त्याच्यामुळे अँजिओग्राफीज, अँजिओप्लास्टीज, डिफिकल्ट अँजिओप्लास्टीज, एंजिओप्लास्टीज नावाच्या टेक्निक्स त्यांनी खूप छान आत्मसात केले होते. येत होती. दुसरा निकष पहिल्यापेक्षाही महत्वाचा, तो म्हणजे पेशंट विषयी सहानुभूती, पेशंटला बरं करण्याची तळमळ, पेशंटच्या हिताला स्वतःच्या हितापेक्षा प्राधान्य देणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या टेक्निकल प्रोफिशियन्सीपेक्षा कितीतरी महत्वाच्या आहेत. तिसरा निकष म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचे निकष म्हणजे नैतिकतेचे काटेकोर पालन. स्वतःविषयी असो, पेशंट्स विषयी असो, कर्मचाऱ्यांविषयी असो, आपल्या कलिग्स विषयी असो, वागताना नैतिकतेवर पूर्ण
हे ठेवणं हा त्याचा खूप चांगला होता. त्याच्यामुळे माझ्या मताने या तीनही निकषांच्या कसोटीवर मेहुल अव्वल होता. आपण जोपासलेलं रोपटं वाढून त्याला कळी येते, त्याचं फुलात रूपांतर होतं, हे बघण्यामध्ये एक निखळ आनंद असतो. शिक्षकांना आपला विद्यार्थी पुढे जातोय, प्रोग्रेस करतोय आणि आपल्या इथे येऊन आपल्या बरोबरीने आपल्या खांद्याला खांदा लावून किंवा थोडासा पुढे गेलेला आहे हे बघताना सुद्धा असाच निखळ आनंद होतो आणि तो मेहुलने आम्हाला खूप दिला. गेली अनेक वर्षे जवळपास रोजच आम्ही त्याला काही ना काही कारणांनी बोलवायचो, त्याचा सल्ला मागायचो. एक शेवट प्रसंग फक्त नमूद करायचा वाटतो. मॅडमच्या एक वृद्ध महिला पेशंटना बोलवण्यासाठी आम्ही होता. आम्हालाही माहिती होतं. मेहुलने अर्थातच तपासलं, योग्य ते उपाययोजना सगळी सांगितली, पण आजी खूप घाबरल्या होत्या, काळजी वाटत होती त्यांना. हे बघून मेहुल थांबला. 10 मिनिटं त्यांच्या बाजूला बसून हात हातात घेऊन धीर दिला आणि तेवढं 10 मिनिटापर्यंत का होईना आजींच्या डोळ्यामध्ये एक समाधान आलं. मी बघत होतो बाजूनी. ते बघितल्या बघितल्या मला असं वाटलं की मेहुल नाही, राठोड सरच आहेत. त्या क्षणी मी म्हटलं, मेहुल हॅज अ व्हेरी ब्राईट फ्युचर. पण नियतीला हे मान्य नव्हतं. इतका शांत संयमी मुलगा अचानक अशी टोकाचा निर्णय घेतो काय, कोणाला नाही सांगता तिची अंमलबजावणी करतो काय, सगळंच अनाकलनीय. दुःख प्रचंड होतं, खंतही होत आहे. हा मुलगा प्रत्येक व्यवसायातल्या प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक याच्यासाठी, निर्णयासाठी आमच्याशी बोलायचा आणि जीवनातला सगळ्यात मोठा निर्णय घेताना मात्र कोणालाच न बोलला, न कोणाला कळू दिलं. काही वेळा असंच वाटतं की आपलीच काहीतरी चूक आहे, संवाद करताना आपणच कमी पडलो का काय, ही राहणार आहे. सगळ्या डॉक्टर्स तर्फे भाभी, प्रियंका, छोटा, शौर्य आणि सगळे कुटुंबीय यांना हा आघात सहन करण्याची पाठबळ मिळो, शक्ती येऊ, एवढीच प्रार्थना. पीड पराई जाणेरे म्हणजे ईश्वरभाई होते आणि तो वसा आणि वारसा चालवायला त्यांनी मेहुलला दिलं. मेह म्हणजे ढग आणि मेहुल म्हणजे सुखाचा वर्षाव करणारा पाऊस. आणि तो खरंच तसंच करत गेला. किती जणांचे आयुष्य वाढवली, किती जणांच्या आयुष्यात त्यांनी अक्षरशः वर्षाव केला ते आपल्याला कोणालाच माहिती नाही. सगळेजण सांगतायत, परवापासून सांगतायत देखील. त्यातलं वैशिष्ट्य असं, एक लातूरमधले ज्येष्ठ डॉक्टर म्हणाले, सध्याच्या धकाधकीच्या काळामध्ये आम्हाला फोनवर उपलब्ध होणं कठीण होतं. फार थोडे डॉक्टर आहेत की जे फोनवर उपलब्ध होतात. झाले तर ते निवडक लोकांना होतात. मेहुल सगळ्यांसाठी फोनवर उपलब्ध होता, याच्या एवढं भाग्य नाहीये. त्यामुळे एक सुरक्षित वाटायचं, सगळ्यांना सुरक्षित वाटायचं.
आणि तो आला आणि ज्या पद्धतीने सगळ्यांवर त्यांनी जे प्रेम केलं ना, निस्सीम प्रेम. हे बघा, ज्यांना पद मोठं आहे, पदव्या आहेत, समाजात मान आहे, श्रीमंत आहेत, त्यांच्याशी कोणीही चांगलं वागतच. खुर्चीत बसल्यानंतरही हे जो बोलतो, त्या मावशांशी ज्या पद्धतीने वागतो, ह्याला खरी आधुनिकता आणि खरी मानवता म्हणतात. एकदा एक पेशंट त्याच्याकडे आला होता. पैसे नव्हते, त्यांनी फी तर कमी करून टाकलीच आणि नंतर चौकशी केली आणि दुसऱ्या गावाला घेऊन जाणाऱ्याला त्याला गाडी भाडं 10,000 रुपये दिलं. एका हातानं दिलेलं दुसऱ्या हाताला कळू नये हे अगदी तस्सच्या तस्स पाळणारा हा मेहुल होता. काय काय त्याच्या डोक्यात असेल आणि तो कसा कसा करत गेला हे केवळ त्याला माहिती. आणि कदाचित या सगळ्या व्यापामध्ये त्याचं स्वतःकडेच दुर्लक्ष झालं का काय. आता अशोक जे म्हटलं ते आम्हा सगळ्या आधीच्या पिढीला लोकांना वाटतं की आपणच चुकलो का काय, आपल्याला संवाद साधता आला असता तर काय झालं असतं. सगळ्यांच्या मनामध्ये ही भावना आहे. आज सगळे लातूरकर, म्हणजे ही आपण एरवी शब्द वापरतो पण ही लातूरकरांची खूप मोठी हानी आहे. लातूरातलं जे आरोग्याचं वातावरण आहे ते ज्यांनी जपलं, वाढवलं, या पुढच्या पिढीतला मेहून जाणं ही अक्षरशः सगळ्यांची हानी आहे. पण या प्रसंगी मीना भाभी, प्रियंका आणि आता इथून पुढे जो शौर्य दाखवणार आहे तो शौर्य, या सगळ्यांच्या सोबत आम्ही आहोत हे असं आपण सांगायची गरज नाही. त्यांना लक्षात येतंय आणि त्या पद्धतीनं आपण सगळेजण राहू.